लक्षवेधी क्रमांक 2 बापूसाहेब पठारे 735 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये 11 गावं ही पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणतः 9 वर्षापूर्वी घेतली गेली आणि या 9 गावामध्ये विकास आराखडा PMRDच्या माध्यमातून पूर्वी होणार होता, परंतु तोच विकास आराखडा नंतर महानगरपालिकेमध्ये गावं घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो जो तयार करण्यात आला तो या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आला। अध्यक्ष महोदय, हा विकास आराखडा करत असताना 29 वर्षापूर्वी लोहगाव हे गाव महानगरपालिकेमध्ये घेतलेलं होतं, परंतु ते त्यावेळेस वगळल्यामुळे त्या ठिकाणी हजारो घरं तयार झाली। त्या ठिकाणी प्लॉटिंग झालं शहराच्या लगत असल्यामुळे आणि एअरपोर्टच्या लगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्लॉटिंग झालं। एअरपोर्ट्समध्ये काम करणारे काही बांधव असतील, शासकीय नोकरीमध्ये, केंद्र सरकारच्या, काही राज्य सरकारच्या नोकरीमध्ये काय काम करणारे, पोलीस खात्यातील काही सहकारी असतील, काही अनेक सहकारी वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये नोकऱ्या करत होते आणि एअरपोर्टच्या लगत आणि पुणे शहराच्या लगत असणाऱ्या या भागामध्ये अनेकांनी आपले प्लॉट घेतले आणि घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्यानंतर याचा DP प्लॅन तयार करण्यात आला आणि हा DP प्लॅन तयार करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे नगररचना विभागाच्या माध्यमातून हा प्लॅन होत असताना हा प्लॅन चुकीचा झाला असं मला म्हणावं लागेल। त्याचं कारण आहे की ज्या रस्त्यावर 20 किंवा 30 फुटाचे रस्ते असतील त्या रस्त्यावर या ठिकाणी 120 फुटाचे रस्ते झाल्यामुळं रस्त्याच्या लगत असणारी घरं ही फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झाली आणि आज जर पाहिलं तर यामध्ये मग मोझेनगर असेल, त्या ठिकाणी अनेक नगरे आहेत की अनेक वसाहती आहेत की त्या वसाहतीमध्ये 120 फुटाच्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे एक 500 ते 1000 घरं या ठिकाणी बाधित झालेले आहे किंवा ती पूर्ण पडणार आहे। माझं शासनाला हे म्हणणं आहे की जर ही ग्रामपंचायत काळामध्ये घरं बांधली असतील तर या घरांची सुद्धा भरपाई मला वाटतं द्यावं लागेल, कारण आपण जर 1997 साली ही गावं सोडली नसती तर 29 वर्षामध्ये या ठिकाणी घरं झालेली नसती। आज मोठ्या प्रमाणामध्ये घरं झाली आणि या घरांच्यावर खरं म्हटलं तर ही लोक ज्यावेळेस हा DP प्लॅन मंजूर केला त्यावेळेस अनेक लोक या ठिकाणी घरी येऊन या ठिकाणी रडत होते आणि त्या लोकांना न्याय या ठिकाणी सरकारने दिला पाहिजे। योग्य पद्धतीनं या ठिकाणी जो होणारा अन्याय दूर करण्याचं काम शासन करेल का आणि या लोकांना न्याय देईल का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारेंनी पुण्याच्या लोहगाव सह 11 गावांच्या DPच्या संदर्भामध्ये जो इथे मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती जरी आपण खरी मानली तरी देखील अजून DPची फायनल स्टेज आलेली नाही, कारण DPची प्रसिद्धी जी आहे ती 16/10/2025 रोजी झालेली आणि हरकती आणि सूचनांसाठी 15/12/2025 ही बापू तारीख आहे। म्हणजे अजून 15/12/2025ला 60 दिवस हे पूर्ण होतील आणि 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर काही DP तसाच्या तसा आपण जाहीर करणार नाही आहोत, त्याच्यावर हेरिंग होईल, सुनावणी होईल। सुनावणीमध्ये तुम्ही जे म्हटले की रस्त्यावर काही आरक्षणं पडलेली आहेत, घरांवर काही आरक्षणं पडलेली आहेत, जाणीवपूर्वक काही बिल्डरांच्या जमिनीवर आरक्षणं टाकलेली नाहीत, या सगळ्या हरकती त्याच्यामध्ये येतील आणि त्या सुनावणी अंतीच हा नंतर DP पब्लिश होईल। त्याच्यामुळे तुम्ही ज्या शंका या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर हरकती आल्या असतील तर त्याच्यावर योग्य त्या पद्धतीनं सुनावणी होईल आणि सुनावण्या होऊनच हा DP मंजूर होईल। त्याच्यामुळे ती मनात तुमच्या जी शंका आहे ती शंका ठेवण्याची काही आवश्यकता नाही। आणि दुसरा मुद्दा जो आपण मांडला की याच्यामध्ये ठरवून काही गोष्टी केलेल्या आहेत असं तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यावर देखील हेच उत्तर आहे की ज्यावेळी हरकती आपण घेतो आणि त्याची सुनावणी होते त्यावेळी ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांनी ह्या आपल्या बाजू प्लीड करायच्या आहेत, त्याच्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका शासन घेईल आणि त्याच्यानंतरच DP प्रसिद्ध करेल।
ते अगदी करेक्ट आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बोलले आता उत्तरामध्ये की बिल्डर लोकांच्यावर आरक्षण नाहीये आणि शेतकऱ्यांच्यावर आरक्षण आहे. आणि शेतकऱ्यांच्यावर कोणाचे आहे? काही एका विशिष्ट कार्यकर्त्यांनी, एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची मध्यस्थी केली आणि ते सर्व नावासहित कळालं. कारण तो जो एजंट होता तो काही शेतकऱ्यांना भेटला आणि त्यामुळे ती नावच समजली गावामध्ये आणि त्या कार्यकर्त्याचं नाव सुद्धा गावामध्ये समजलं. अनेकांची कुजबूज झाली. आमच्यासारख्यांकडे येऊन लोकांनी सांगितलं. मी म्हटलं काही जरी केलं असेल तर सरकार त्याला माफ करणार नाही. त्याचं सरी एजन्सी कॅन्सल होईल आणि हे आरक्षण ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं करून शेतकऱ्यांच्यावर जास्त प्रमाणात. बरोबर आहे की आपण 15% घेतो, त्या 15% किती बसतात ते प्लॅन करून जर घेतलं आणि त्या पद्धतीनं जर आरक्षण आपण केली तर कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. काही ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये काहींच्यावर आरक्षण टाकलं की तो भूमिहीन झालेला आहे, तर अशाही शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जे मुद्दे बापूंनी मांडले नव्हते ते मी ह्याच्यामध्ये सांगितले. त्याच्यामुळं कुठच्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ती पूर्ण केल्याशिवाय कुठेही डीपी जाहीर केला जाणार नाही. कारण शेवटी कायद्यामध्ये तरतूद आहे की डीपी कसा जाहीर करायचा. त्याच्यामुळे रस्ते टाकले असतील, घरांवर टाकले असतील, शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेल, काही शेतकऱ्यांच्या संदर्भातच काही हा निर्णय घेतलेला असेल, तर हे सगळं सुनावणीच्या अंती आपल्याला समजू शकतं. त्याच्यामुळे सुनावणीला वेळ देणं बापू हे गरजेचं आहे आणि सुनावणीनंतर आपल्याला अपेक्षित असलेलाच डीपी जाहीर केला जाईल. कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. चला शेवटचा प्रश्न भीमराव तापकीर.